Hey friends, this is TJ here and welcome to my YouTube channel English Guru Learn to Speak English with TJ. मित्रांनो नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव TJ आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टेन्सबद्दल. टेन्स leads to tension. Tense. Are you tense? No, absolutely not. But tense is a critical part, and because of tense, we really get worried. And we always say that I have been trying hard to understand tense, but yet I am not okay with tense. But in this video, this will not happen. If you go through the technique which I am going to tell you, if you follow the technique, if you watch this entire video, you will always remember tense. If you watch this video, you will not forget tense at all in your life, because there is a trick. If you forget also, if you follow the trick, you will understand easily. या व्हिडिओमध्ये मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही जर समजा टेन्स विसरलात कधी तरी त्या ट्रिकनं तुम्ही व्यवस्थित रिमेंबर करू शकाल. सो आय एम गोना एक्सप्लेन दॅट हिअर इन दिस व्हिडिओ. ओके, सो देर आर 3 टेन्सेस, राईट? 3 टेन्सेस ऑल वी नो. These are main tenses. So present tense, past tense and future tense. So actually when we talk about tense or tenses, there are tenses in every language. Every part of language there are tenses. प्रत्येक भाषेमध्ये टेन्स आहेत. And so that बोलताना आपल्याला टेन्सची खूप गरज आहे असं वाटतं. पण आपण मराठीमध्ये पण टेन्स आहेत, पण मराठीमध्ये आपण टेन्स ऑटोमॅटिकली शिकलेलो आहोत लहानपणीच. ते आपण रिअलाइज नाही करत. पण इंग्लिशचे टेन्स शिकताना आपल्याला प्रॉब्लेम होतो. सी वेन वी टॉक अबाउट टेन्स शिकताना आपल्याला येत नाही, पण आपण वापरतो टेन्स व्यवस्थित, राईट? ॲक्च्युली इफ यू सी बरेचसे इफ यू गो टू नेटिव्ह स्पीकर्स, इफ यू आस्क देम कॅन यू टेल मी टेन्स, दे विल से नो आय कांट टेल. तुम्हालाच मी क्वेश्चन विचारतो मराठीमध्ये तुम्हाला जे टेन्स माहिती आहेत, म्हणजे तुम्ही मराठी तर चांगलं बोलता, आपण मराठी चांगलं बोलतो, पण तुम्हाला जर मी विचारलं मराठीमध्ये किती टेन्स आहेत आणि टेन्सची नावं किंवा एक्झाम्पल सांगू शकाल का, तर थोडा वेळ आपण थांबतो, विचार करतो, अरे काय टेन्स आहेत मला. पण असं विचार करून सुद्धा आपण बोलताना सगळे टेन्स व्यवस्थित वापरतो. मग टेन्स आपण ओव्हर लर्निंग झालेलं आहे, आपण भाषा ऑब्झर्वेशनला शिकलो आहोत, लिस्निंगला शिकलो आहोत, त्यामुळे ते टेन्स ऑटोमॅटिकली झालेले आहेत, राईट? पण स्कूल, कॉलेज, हायस्कूलमध्ये आपण शिकताना टेन्सचे शिकावे लागतात, कारण का प्रत्येक वाक्य बरोबर आहे की चूक आहे हे कळण्यासाठी आपल्याला टेन्स शिकावे लागतात. तर या व्हिडिओमध्ये आपण टेन्स शिकणार आहोत आणि टेन्स मी तुम्हाला जसे सांगितले, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. तर ट्रिक काय आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. नो प्रॉब्लेम, आय एम गोना टेल द ट्रिक हिअर, नो प्रॉब्लेम, राईट? बट सी देर आर 3 मेन टेन्सेस, बट फक्त 3च आपल्याला माहीत आहेत असं नाही आहे, पण त्याचे आणखीन 12 सब टेन्सेस होतात. 12 सब टेन्सेस मीन्स 12. देर आर 12 सब टेन्सेस ऑल्सो. मीन्स एव्हरी टेन्स हॅज 4 tenses more, that these are called sub tenses. Present tense has, past tense has, and future tense has sub tenses. So how to remember the sub tenses, that's what I'm going to tell you, because it's very simple. When you talk about tenses, then you say present tense, past and future tense. That is present tense, past tense and future tense. See, I'm telling it very clearly. Present means आता जे काय सुरू आहे, जे होतं नेहमी होतं ते. पास्ट म्हणजे झालं होतं. अँड फ्युचर मीन्स होणार आहे, होत असेल, राईट? झालेला असेल. दिस काइंड ऑफ थिंग्स वी टॉक इन प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. सो प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. सो सेम एक्झाम्पल, सेम व्हेरी सिम्पल इज प्रेझेंट मीन्स टुडे, पास्ट मीन्स यस्टरडे अँड फ्युचर मीन्स टुमॉरो. बघा, प्रेझेंट म्हणजे आत्ता, पास्ट म्हणजे काल मीन्स लाईक पास्ट झालेलं, अँड फ्युचर म्हणजे येणारं, दॅट इज उद्या, समथिंग. यू कॅन कनेक्ट दॅट वे. इट्स व्हेरी सिम्पल. ओके, सो लेट्स बिगिन. लेट नॉट वेस्ट टाइम एनीमोर अँड लेट्स गो टू लर्न हाऊ टू रिमेंबर द ट्रिक्स इन हाऊ टू रिमेंबर द ट्रिक इन sub tenses. What is the trick to remember sub tenses, to create sub tenses? Yourself you can remember sub tenses, right? So the thing is here, present tense, past tense and future tense, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर याच्यामध्ये सब टेन्सेस आहेत, मी सांगितलं. ते सब टेन्सेस मराठीमध्ये पण तसेच आहेत आणि इंग्लिशमध्ये पण फक्त त्या भाषेनुसार ते त्या भाषेनुसार आपण सांगतो. ओके, फाईन. सो प्रेझेंट टेन्समध्ये पण, पास्ट टेन्समध्ये पण आणि फ्युचर टेन्समध्ये पण सब टेन्सेस आहेत म्हटलेत. मग तेच कोणते? तर सब टेन्सेस शिकताना आपल्याला 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्यात, 4 शब्द महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. दॅट इज सिम्पल, इकडे कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. काय म्हणतो बघा मी?
सब टेन्सेस लक्षात ठेवताना जर क्रिएट करायचे असतील तुम्हाला सब टेन्सेस तर आपल्याला 4 शब्द लक्षात ठेवावे लागतील आणि ते सिंपल आहेत. जसं सिंपल पासूनच सिंपल सुरू होतं. सिंपल त्याला सिंपल टेन्स म्हणतो आपण. कंटिन्युअस त्याला कंटिन्युअस टेन्स म्हणतो आपण. आणि परफेक्ट त्याला आपण परफेक्ट टेन्स म्हणतो. आणि परफेक्ट कंटिन्युअस त्याला आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. म्हणजेच हे सगळे टेन्स, हे जे सगळे टेन्स आहेत त्या मेन टेन्समध्ये येतात. त्याला ह्याला सब टेन्सेस म्हणतात, ह्याला मेन टेन्सेस म्हणतात. राईट. लेट्स गो टू सिंपल. सिंपल मीन्स साधा, साधा काळ, साधा काळ, साधा टेन्स, सिंपल. राईट. जिथे नेहमी गोष्टी होतात, राईट, नेहमी हॅबिट्स वगैरे होतात, त्याला आपण सिंपल म्हणतो, सिंपल टेन्स. कंटिन्युअस म्हणजे चालू, जो आता सुरू आहे, आता ज्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्याला आपण कंटिन्युअस म्हणतो, त्याला आपण मराठीमध्ये चालू काळ म्हणतो आपण. आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण, ज्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, ज्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत त्याला आपण परफेक्ट म्हणतो, परफेक्ट टेन्स. अँड परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, तर काही गोष्टी झाल्यात आणि सुरू पण आहेत, म्हणजे त्या काही गोष्टी आपण सुरू केल्या आणि आता पण सुरू आहेत, त्याला आपण परफेक्ट कंटिन्युअस म्हणतो. म्हणजेच हे 4 शब्द मी म्हटले ते लक्षात ठेवा. सिंपल, कंटिन्युअस, perfect and perfect continuous. Very simple guys. Simple, continuous, perfect and perfect continuous. Perfect पण आणि continuous पण, म्हणजे पूर्ण पण आणि चालू पण. म्हणजेच काय, साधा, साधा काळ, चालू काळ आणि पूर्ण काळ आणि चालू पूर्ण काळ, जो चालू पण आहे आणि पूर्ण पण आहे. दॅट्स व्हॉट. काही एक्झाम्पल्स आपण नंतर बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. बट इन दिस व्हिडिओ विल सी हाऊ टू रिमेंबर, हाऊ टू मेमोराइज टाइप्स ऑफ टेन्सेस. ओके. सो या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ टेन्सेस अगोदर बघूयात. अँड देन in next videos I'm going to explain you each and every tense very briefly. I'll elaborate each and everything in all the tenses in next videos, but in this video only types of tenses, right? Okay, so let's begin. आता याचं कनेक्शन बघूया. याचं सिंपल च तिन्ही टेन्सची रिलेशन आहे. कसं बघा, तर हा सिंपल टेन्स हा तिन्ही टेन्समध्ये येईल. ओके, प्रेझेंटमध्ये पण येईल, पास्टमध्ये पण येईल आणि फ्युचर टेन्समध्ये पण येईल. मीन्स दिस सिंपल टेन्स कॅन बी in present tense, in past tense and future tense. Means we have to deal, we have to tell clearly. So let's see how to make it. Simple present tense, simple past tense and simple future tense. Very clear. Simple present tense, simple past tense and simple future tense. बघा, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. सिंपल इज डन. सिंपलचं काम संपलं. डन, डन. ओके. देन कंटिन्युअस. सो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स अँड कंटिन्युअस फ्युचर टेन्स. व्हेरी सिंपल. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स. डन. दिस इज ऑल्सो ओव्हर. राईट. आणि कंटिन्युअस म्हणजेच काय बघा, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ. सिंपल इज डन, कंटिन्युअस इज ऑल्सो डन. त्यांचं काम संपलं. राईट. लेट्स गो टू परफेक्ट. नो, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स अँड परफेक्ट फ्युचर टेन्स. म्हणजेच काय, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल. हा पण टेन्स संपला. ओके. आता राहिला कोणता, परफेक्ट कंटिन्युअस, जो परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. दॅट्स व्हॉट वी आर गोना टॉक अबाउट इन दिस. राईट. सो वी कॅन कनेक्ट दिस विथ दिस टेन्स, वी कॅन कनेक्ट विथ दिस 3 tenses. So perfect continuous present tense. See, perfect continuous present tense, perfect continuous past tense, perfect continuous future tense. One more time. Perfect continuous present tense, perfect continuous past tense, perfect continuous future tense. This is also done. Done. No doubt. Very clearly. Very simple. Right. So I am trying to say you that, so this trick you can remember. If you watch this video 1 or 2 times, you will remember this trick very nicely. So see, 3 main tenses, present tense, past tense and future tense. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि त्याचे सब टेन्सेस आहेत म्हटलं, उपकाळ आहेत म्हटलं मी, सब टेन्सेस. राईट. तर सब टेन्सेस
तयार करताना आपण काय करतो तर हे सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते जर लक्षात राहील, सिम्पल आहे ना ते, त्याचं मिनिंग करून तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. सिम्पल म्हणजे साधं, त्याला साधा काळ म्हणतो आपण. कंटिन्युअस म्हणजे जो चालू आहे आता त्याला आपण कंटिन्युअस टेन्स म्हणतो. आणि परफेक्ट म्हणजे काय, आता पूर्ण झाला आहे किंवा पूर्ण झाला होता, पूर्ण, त्याला आपण परफेक्ट टेन्स म्हणतो. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर पूर्ण पण झाला आहे आणि सुरू पण आहे. म्हणजे कधी गोष्ट आपण सुरू केली आणि आता सुरू पण आहे. दॅट्स वॉट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता मी जनरली सांगतो बघा तुम्हाला किती टेन्स होतात. आता 12 सब टेन्सेस होतात. बघा मी कसे सांगतो ॲक्च्युली, व्हेरी सिम्पल. ओके, बघा मी इकडे टेक्निक पण दाखवतो तुम्हाला. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, continuous past tense and continuous future tense, perfect present tense, perfect past tense and perfect future tense, perfect continuous present tense, perfect continuous past tense and perfect continuous future tense. 12 sub tenses. We have seen here 12 sub tenses, guys. So that's all about tenses. I hope you like this video, and if you like, then definitely you're going to share the video and you will subscribe my channel. So in next videos I'm going to explain each tense, right? For example, simple present tense I'm going to explain, and then I'm going to explain simple past tense, like I'll explain each and every video clearly in next videos, right? So these all videos, there is one common thing, there is one common formula. I told you initially in first video, that is yes plus v plus o. Yes plus v plus o is very important. Why? Because each and every tense contains yes plus v plus o. So yes for subject, v for verb and o for object, very clearly. So only changes what? Verb form, that is past participle, right? Verbs forms, like for example, go is the first form of verb, went is the second form, and gone is the third form of verb. So and fourth is going. So v1 sometime v1, sometime v2, sometime v3, and sometime v4 according to the tense. So that's what I'm going to explain in next videos. Please share this video and subscribe to my channel. Thank you guys, thanks a lot, take care, bye everybody.